नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. सोशल मीडियावर दररोज आपण शेकडो पोस्ट बघत असतो. यातल्या काही पोस्ट पाहिल्यानंतर आपल्या चटकन लक्षात येतं की हे काही बरोबर नाहीये. हे देशविरोधी आहे, हे समाज विघातक आहे. हजारोंच्या संख्येने अशा पोस्टी पडत असतात, परंतु अशा पोस्टच्या विरोधात कारवाई होत नाही. आणि मग कायदा सुव्यवस्था कशाशी खातात हे ज्यांना ठाऊक नाहीये, अशा मंडळींना वाटतं की हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे अगदीच नॉर्मल आहे आणि अशा पोस्ट करण्यामध्ये काहीही गैर नाहीये. लोकशाही व्यवस्थेच्या अंतर्गत जी कायद्याची चौकट आपण स्वीकारली आहे, त्या चौकटीत सुद्धा अशा प्रकारची अभिव्यक्ती गुन्हेगारी स्वरूपाची मानली जाते. परंतु त्याच लोकशाहीच्या कमकुवतपणामुळे अशा लोकांवर कारवाई होत नाही, असे लोक गजाआड होत नाहीत आणि हीच मंडळी युवकांचे आयकॉन म्हणून मिरवत असतात. अभिजित दिपके असो, सौरव दास असो किंवा आशुतोष रांका, अशी खंडीभर उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. कॉक्रोच जनता पार्टी हा या देशातला ताजा हिंदू विरोधी आणि देशविरोधी प्रयोग आहे. या देशबुडव्यांना अनेक मंडळी या देशातील युवक आणि विद्यार्थ्यांच्या उरावर बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉक्रोच जनता पार्टी अस्तित्वात येण्यापूर्वी जी मंडळी या आंदोलनाचा चेहरा बनलेली आहेत, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट तुम्ही पहा. अनेक पोस्टमध्ये तुम्हाला हा हिंदू विरोध दिसेल. अनेक पोस्टमध्ये या देशाचा विरोध करणाऱ्या मंडळींचं समर्थन दिसेल आणि त्यांच्यावर जर सरकारने कारवाई केली तर त्या कारवाईचा निषेध सुद्धा तुम्हाला दिसेल. सौरव दास कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता आहे. त्याच्या सोशल मीडियावर तर अशा पोस्टची रेलचेल दिसेल. अनेक ठिकाणी देशद्रोह्यांचं त्याने समर्थन केलेलं आहे. सरकारने त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा जबरदस्त निषेध केलेला आहे. जंतर मंतरवर जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या संदर्भात अनेक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या. याची एकत्रित सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक अंतरिम आदेश दिला आणि या आदेशामध्ये जे काय म्हटलंय त्याचा अर्थ असा होता की या आंदोलनामध्ये ज्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केलं त्यांना अभय आणि जे दाखलेबाज आहेत त्यांना मात्र अभय नाही. या अंतरिम आदेशावर टिप्पणी करताना सौरव दास याने असं वक्तव्य केलं की सर्वोच्च न्यायालयाचा हा अंतरिम आदेश आम्हाला मान्य नाहीये. लोकशाही व्यवस्था धाब्यावर बसवण्याची मनोवृत्ती आहे आणि ही मनोवृत्ती सौरव दासने अनेक वेळा दाखवलेली आहे. त्याचं सोशल मीडिया अकाउंट जर तुम्ही पाहाल तर अनेकदा त्यांनी अशा प्रकारच्या टिप्पणी केलेल्या आहेत आणि अनेकदा अराजकवाद्यांना, देशद्रोह्यांना डोक्यावर घेतलेलं आहे. सौरव दासच्या सोशल मीडिया अकाउंटवर जर तुम्ही नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की अराजकवाद्यांवर याचं प्रचंड प्रेम आहे आणि ज्या अराजकवाद्यांवर त्यांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे त्यांची यादी खूप मोठी आहे. उमर खालिद पासून अमृता विल्सन पर्यंत अनेकांवर यांनी प्रेम जाहीरपणे व्यक्त केलेलं आहे. याच्यामध्ये धर्मांतर करणारे मिशनरी आहेत, गजवाईनवाले जिहादी आहेत, अर्बन नक्सली आहेत, काश्मीरातील फुटीरवादी आहेत. हिंदुत्वाची याला जबरदस्त ॲलर्जी आहे आणि पुळका आहे देशद्रोह्यांच्या बद्दल. 2019 मध्ये केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370चं उच्चाटन केलं. हा पाकिस्तानसाठी खूप मोठा झटका होता. हा मोठा झटका होता काश्मीरमधल्या फुटीरवाद्यांसाठी आणि दहशतवाद्यांसाठी. सौरव दास सुद्धा या निर्णयामुळे प्रचंड कळवळला आणि त्याने त्याच्या एक्स अकाउंटवरून या निर्णयाचा निषेध केला आणि त्या समदुःखींचं समर्थन केलं ज्यांनी या निर्णयाचा निषेध केलेला आहे. मग ते समदुःखी भारतातले असो किंवा विदेशातले. जगाच्या पाठीवर असे अनेक लोक आहेत जे सतत भारताच्या विरोधात प्रोपोगंडा करत असतात, केंद्र सरकारच्या विरोधात बोलत असतात आणि त्यांचा असा गैरसमज असतो आपण विदेशी भूमीवर बसलोय, आपल्या मागे मोठ्या मोठ्या एनजीओ आहेत, आपल्याला भरपूर पैसा मिळतोय, आपलं कोण काय वाकडं करणार, आपलं उखळ पांढरं करून घ्यायचं आणि देशाची जेवढी बदनामी करता येईल तेवढी बदनामी करायची. अमृता विल्सन या अशाच एक बाई ब्रिटनमध्ये बसलेल्या स्वतःला पत्रकार, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या बनवतात. केंद्र सरकारच्या प्रत्येक राष्ट्रवादी निर्णयाचा या बाईने निषेध केलेला आहे. मग तो निर्णय भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा असो, कलम 370चं उच्चाटन करण्याचा असो किंवा शेतकरी कायदा अंमलात आणण्याचा. या बाई सतत ब्रिटनमध्ये बसून भारताच्या विरोधात विखारी लेखणी चालवायच्या. अमृता विल्सनच्या या भारत विरोधी कारवायांवर भारतीय गुप्तचर यंत्रणांची बऱ्याच काळापासून नजर होती. ती नेमकं करते काय, तिच्या पाठीशी कोण आहे, तिला कोण पैसा पुरवत आहे आणि ती भारत विरोधी प्रचारामध्ये का गुंतलेली आहे. गुप्तचर यंत्रणांनी एक सविस्तर अहवाल दिला. हा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारने या बाईवर कारवाई केली. तिची ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया हे जे कार्ड असतं ते रद्द करण्यात आलं. हा प्रचंड मोठा दणका होता. हे प्रकरण गेलं न्यायालयामध्ये तिने दाद मागितली. न्यायालयाने सुद्धा तिला खडसावलं की विदेशी भूमीवर बसून भारत विरोधी प्रचार आम्ही सहन करणार नाही म्हणून. सौरव दास या बाईच्या समर्थनार्थ उतरला. सोशल मीडियावर त्याने पोस्ट केली आणि त्याने ताशेरे ओढले न्यायालयावर. भीमा कोरेगाव प्रकरण आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या एल्गार परिषदेमध्ये हे सगळे अर्बन नक्सली एकत्र झाले होते. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये दंगा झाला. तर या प्रकरणामध्ये जे लोक तुरुंगात आहेत, ज्यांच्या विरोधात सज्जड पुरावे आहेत,
अशा मंडळींचं या सौरव दासने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर जबरदस्त समर्थन केलेलं आहे. इतकं समर्थन की लोकांना वाटेल की हा भीमा कोरेगाववाल्यांचा फॅन आहे की काय, हा स्वतः अर्बन नक्सली आहे की काय. म्हणजे तो आहेच. त्याने ज्या लोकांचं समर्थन केलं त्यांची नावं ऐका: ॲडव्होकेट सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, गौतम नवलखा, फादर स्टॅन स्वामी, आनंद तेलतुंबडे. पण किती लोक जे सगळे तुरुंगात जाऊन आलेले आहेत, ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत, अशा मंडळींचं हा समर्थन करतो आणि न्याय व्यवस्थेवर ताशेरे ओढतो. खुर्रम परवेज हा काश्मीरातला फुटीरवादी, म्हणजे चेहरा मानवाधिकाराचा. काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून काश्मीरी जनतेवर कशा प्रकारे अत्याचार होतोय त्याला वाचा फोडणारा हा कार्यकर्ता, जगाच्या दृष्टीने मानवाधिकार कार्यकर्ता आणि भारताच्या दृष्टीने फुटीरवादी. आणि याचे संबंध लष्कर-ए तोयबाशी आहेत हे उघड झालं. त्याला विदेशातून फंडिंग येतं हे सुद्धा उघड झालं. UAPAच्या अंतर्गत त्याची रवानगी झाली तुरुंगामध्ये. हे खुर्रम परवेजचं समर्थन केलं सौरव दासने, म्हणजे आधी अर्बन नक्षल्यांचं समर्थन केलं, त्याच्यानंतर काश्मीरी फुटीरवाद्यांचं समर्थन केलं. दिल्ली दंगल प्रकरणातील गुल्फिशा फातिमा असो किंवा CAA कायद्याच्या विरोधात करणारी सफुजा झरगर किंवा मिरन हैदर, प्रत्येक देशद्रोही, प्रत्येक अशी व्यक्ती जी देशाच्या विरोधात कारवाई करते, जी देशाला पेटवण्याचा प्रयत्न करते, अशा प्रत्येक व्यक्तीचं या सौरव दासने समर्थन केलेलं आहे. मग आरोपी दिल्ली दंगल प्रकरणातला असो किंवा CAA कायद्याच्या विरोधातला. JNU मधल्या टुकडे गँगचा म्होरक्या आणि 2020 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीचा मास्टरमाइंड उमर खालिद याचा तर हा सौरव दास जबरदस्त फॅन आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका पोस्टमध्ये याचा उल्लेख ब्रेवेस्ट असा केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला डिपेस्ट रिस्पेक्ट आहे अशी पोस्ट केलेली आहे. म्हणजे दहशतवाद्यांबद्दल, या देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्यांबद्दल याच्या मनामध्ये प्रचंड मोठा आदर आहे. तेवढंच प्रेम आहे शर्जील इमाम बद्दल, ज्याने जाहीरपणे धडे दिले होते की नॉर्थ ईस्टला भारतापासून कसं तोडता येईल, चिकन नेक कसं ब्लॉक करता येईल, तिथे 5 लाख मुस्लिम एकत्र आले तर काय घडू शकेल. जाहीरपणे हे देशविरोधाचे धडे देणाऱ्या शर्जील इमाम बद्दल सुद्धा यांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि त्याला खंत आहे की हा उमर खालिद असो किंवा शर्जील इमाम, केंद्र सरकार त्यांना इतके दिवस, इतकी वर्ष तुरुंगात का सडवतंय, त्यांची मुक्तता का होत नाहीये, ते जामिनावर बाहेर का नाही येत आहेत. आणि त्याच्याआधी सतत न्याय व्यवस्थेला टार्गेट करण्याचं काम हा माणूस करत असतो. सौरव दासच्या आवडीचे विषय मी तुम्हाला सांगितले: फुटीरवादी, दहशतवादी, देशबुडवे, हे सगळे त्याच्या आवडीचे विषय. याच विषयांचा तो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर उदो करत असतो. मग याला खटकणारे विषय कोणते, कोणत्या विषयाचा यांना त्रास होतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले होते आणि तिथे त्यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला. या फोटोमध्ये मोदींच्या एका हातामध्ये त्रिशूळ आहे. सौरव दासला या फोटोमुळे प्रचंड त्रास झाला, पोटशूळ उठला आणि त्याने ही पोटदुखी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त सुद्धा केलेली आहे. ओडिशामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका पास्टरला जबरदस्त झोडलं होतं, कारण हा पास्टर बेकायदा धर्मांतराच्या कारवायांमध्ये गुंतला होता. सौरव दासला त्याचा सुद्धा त्रास झाला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख त्याने गुंड अशा प्रकारे केला. परंतु तोच सौरव दास जंतर मंतरवर पोलिसांना जी मारहाण झाली त्याचं मात्र समर्थन करताना दिसतो. अयोध्येतील भव्य मंदिरामध्ये श्रीरामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. जगभरातील हिंदूंसाठी हा दिवस अक्षरशः उत्सवाचा दिवस होता आणि हा दिवस हिंदूंनी साजरा सुद्धा केला. त्या दिवशी सौरव दासच्या काळजाला मात्र जबरदस्त चटके बसले. मशिदीखाली जी मंदिरं आहेत त्यांचा शोध घेण्याआधी जर आपण इतिहासातले गडे मुडदे उखाडणार असू तर या देशातील बंधुभावाचं काय होईल असा प्रश्न त्याला पडला. पण यांची मानसिकता काय आहे लक्षात घ्या. यांची नावं जरी हिंदू असली, यांचे चेहरे मोरे जरी हिंदू असले तरी यांचे अंतरंग 100% हिंदू द्रोही आहेत, हिंदू विरोधी आहेत. आणि हाच बहुधा कॉक्रोच जनता पार्टीचा त्याला प्रवक्ता बनवण्याचा निकष आहे. ही सगळी मंडळी आम आदमी पार्टीच्या मुशीतून घडलेली आहेत. आम आदमी पार्टीचा नेताच अर्बन नक्षली आहे, त्यामुळे हे सुद्धा अर्बन नक्षली असणं अत्यंत स्वाभाविक आहे. ही मंडळी काय करत असतात, देशामध्ये जर काही वाईट घडत असलं ते छोटं मोठं असलं तरी खूप मोठं करून जगाला दाखवायचं आणि जे चांगलं घडतंय ते अनुल्लेखाने टाळायचं, त्याचा उल्लेखच करायचा नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अवाक्षर सुद्धा काढायचं नाही. या देशाच्या विरोधात सतत सोशल मीडियावर प्रोपगंडा करत राहायचा हे या मंडळींचे धंदे आहेत आणि सौरव दास गेली अनेक वर्ष हेच करताना दिसतोय. यांची प्रचाराची पद्धत कशी असते ती लक्षात घ्या. 2020 मध्ये दिल्लीमध्ये दंगा झाला आणि त्या दंग्याप्रकरणी कपिल मिश्रा या भाजप नेत्याची काय भूमिका आहे हे खरं खोटं त्यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सविस्तर लिहिलं. परंतु त्याच दंगलीमध्ये आम आदमी पार्टीचा एक नगरसेवक ताहिर हुसेन हा एका IB अधिकाऱ्याची हत्या करतो, त्याचा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर उल्लेख नाहीये. या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा होते, त्याच्याबद्दल सुद्धा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर उल्लेख नाहीये. म्हणजे एका IB अधिकाऱ्याची हत्या होते ही गोष्ट सुद्धा या सौरव दासला महत्वाची वाटत नाही आणि ती हत्या आम आदमी पार्टीचा एक नगरसेवक करतो याचं सुद्धा त्याला महत्व वाटत नाही. पूर्णपणे या गोष्टीचा
त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर उल्लेख सापडत नाही. म्हणजे तुम्ही यांची मानसिकता काही लक्षात घ्या. यांचा अजेंडा हिंदू विरोधाचा आहे आणि या देशावर हिंदूंचा जो ठसा आहे तो पूर्णपणे पुसता कसा येईल हे यांचं उद्दिष्ट आहे. जोहराम मंदानी जेव्हा न्यूयॉर्कचा मेयर बनला तेव्हा अभिजित दिपकेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्टमध्ये हा दिपके म्हणतो की न्यूयॉर्कचा मेयर जर एक मुस्लिम गुजराती बनू शकतो तर भारताचा पंतप्रधान एक मुस्लिम गुजराती का बनू शकत नाही. पण या देशाचा पंतप्रधान हिंदू आहे याचं वैषम्य बहुधा या मंडळींना वाटतंय आणि भविष्यामध्ये मुस्लिम पंतप्रधान बनण्यासाठी जे काही करायचं त्याच्यासाठी ही मंडळी कटिबद्ध आहेत. अशा प्रकारच्या यांच्या पोस्ट असतात, यांच्या कारवायांचा अर्थ असतो. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल, या देशामध्ये देशद्रोही कृत्यांचं समर्थन करणं हा गुन्हा नाहीये का? 100% गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता कलम 152, 197 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 आणि 67च्या अंतर्गत सौरव दासवर 100% कारवाई होऊ शकते. ही कलम त्याला अत्यंत फिट बसतात. काट्याचा नायटा होण्याच्या आधी ही कारवाई झाली असती तर कदाचित बरंच नुकसान टळलं असतं, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. या सौरव दासच्या मुसक्या आवडल्या पाहिजे. देशद्रोह्यांचं वारंवार समर्थन केल्याबद्दल त्याला जाब विचारला पाहिजे, त्याला धडा शिकवला गेला पाहिजे, अर्थात कायद्याच्या चौकटीमध्ये. या देशाच्या जनतेने सलग 3 वेळा भाजपच्या ती सत्तेची सूत्र दिली आणि ती अशासाठी दिली की हे जे देशद्रोही आणि देशद्रोह्यांचे समर्थक आहेत त्यांच्या मुसक्या आवडल्या जाव्यात. केंद्र सरकारकडे सत्ता आहे, ती सत्ता राबवायची कशी हे सुद्धा केंद्र सरकारने वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. काही बाबतीत केंद्र सरकार कमी पडलं, त्यातला हा एक प्रांत आहे. तिथे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज आहे आणि या लोकांना व्यवस्थित रगडून काढण्याची गरज आहे की जेणेकरून पुन्हा एकदा पोलिसांच्या वर्दीवर हात घालण्याची हिंमत या देशातील कोणताही अराजकवादी दाखवणार नाहीये. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार, धन्यवाद.